राहूचं राशी परिवर्तन हे कुंभ राशीमध्ये होत आहे. तर कसा जाणार आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस खूप छान जाणार आहेत. कारण एक जर तुम्ही बघाल तर 11व्या म्हणजे धनभावामध्ये शनी बसलेले आहेत. राहू हे 10व्या घरामध्ये बसलेले आहेत. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह होणार आहेत. राहूला 10वं घर हे फार प्रिय आहे. असं म्हटलं जातं की आणि असं खूप साऱ्या पत्रिकेमध्ये बघितलेलं आहे की खूप सारे जे सेलिब्रिटी असतील किंवा खूप मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत आणि खूप आपल्या करिअरमध्ये ज्यांचं खूप ग्रोथ छान झालंय त्यांचा शक्यतो राहू हा 10व्या घरामध्ये असतो आणि खूप लोकांना अशी खूप छान प्रगती मिळते. आणि तुमच्या राशीसाठी 18 महिने राहू इथे बसणार आहे. त्यामुळे नक्कीच वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी, चांगल्या अपॉर्च्युनिटी येणार आहेत. प्रमोशन होईल, चांगला जॉब ट्रान्सफर होऊन तुम्हाला अपॉर्च्युनिटी खूप छान भेटतील आणि सगळ्या गोष्टीचा फायदा मात्र नक्की घ्या. कारण एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढं फोकस राहाल, चांगल्या गोष्टी कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. याचबरोबर 5वी दृष्टी ही तुमच्या दुसऱ्या घरावर पडत आहे. दुसरं घर फॅमिली, धनसंपत्ती इथेही दाखवत आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, अपॉर्च्युनिटी चांगल्या येतील, सगळ्या गोष्टी होतील, पण ना बोलण्यामध्ये थोडासा गोडवा असू द्यात. खूप वेळ असं होईल की घरामध्ये पटकन बोलणे, रागवणे, चिडणे यामुळे तुमचा स्वभाव थोडासा कडवट होऊन जाईल. त्यामुळे थोडंसं बोलण्यावर कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर 7वी दृष्टी ही 4थ्या घराकडे आहे. त्यामुळे तुम्ही घर घेऊ शकता किंवा गाडी घेऊ शकता किंवा तुम्ही घर बांधूही शकता, लाईक कुठल्या वेगळ्या स्टेटमध्ये किंवा परदेशी जाऊ शकता किंवा घरापासून थोडंसं दूर असंही तुमचं नियोजन होईल आणि चांगल्या गोष्टी तुमच्या नक्कीच आयुष्यामध्ये घडतील आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी येतील. त्यामुळे याचा फायदा मात्र वृषभ राशीच्या लोकांनी नक्की घ्या. त्याचबरोबर 7वी दृष्टी ही तुमच्या 6व्या घराकडे बघत आहे. तर 6वं घर हे कशासाठी आहे? 6वं घर हे शत्रूचं आहे, कर्जाचं आहे. पण जेव्हा वाईट म्हणजे पापी ग्रह जेव्हा इथे दृष्टी टाकतो तर नक्कीच शत्रूचा विनाश होतो. वाईट गोष्टी जी तुमच्या आयुष्यात घडणार असते त्यापासून नक्कीच तुम्हाला मुक्ती मिळेल. चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होतील. पण मी जसं सांगितलं तसं रागावर कंट्रोल ठेवा, बोलताना थोडंसं नियंत्रण ठेवा, कारण तुम्ही काही लोकांना थोडंसं दुखवू शकता. अपॉर्च्युनिटी नक्की मिळतील, त्यामुळे त्याचा फोकस छान ठेवा. अपॉर्च्युनिटी त्या नक्की घ्या, कारण तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी नेटवर्किंग याच्यामध्ये खूप पाहायला मिळेल. त्याचबरोबर खूप सारे समाजसेवक असतील किंवा राजकारणामध्ये असतील त्या लोकांसाठी सुद्धा हा परिवर्तन हे खूप छान आहे. खूप नेटवर्क म्हणजे तुमचे खूप साऱ्या लोकांशी बोलणी होतील, खूप साऱ्या लोकांशी तुमचे कॉन्टॅक्ट होऊन तुमच्या फायद्यासाठी गोष्टी खूप चांगल्या होणार आहेत. आपल्याला काय करायचं तर राहूचा मंत्र आहे ओम राहवे नमः. हा 108 वेळा आपल्याला रोज बोलायचा आहे. त्याचबरोबर नवग्रह स्तोत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते नक्की करा. आणि सगळ्या विधी काय कसा करायचा तेही सांगणार आहे. शांत राहा, विचारपूर्वक डिसिजन घ्या. आयुष्यामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक.